म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट म्हणजे काय की समजा एखाद्याची परीक्षा म्हणजे आपण 10वी 12वीची जेव्हा परीक्षा आपण बघत असतो तेव्हा ती 10वी 12वीची परीक्षा किंवा समजा आपली 12वीची परीक्षा कुठल्याही ग्रॅज्युएशनची परीक्षा ही परीक्षा म्हणजे हार्ट अटॅक. कुठलीही परीक्षा माझं हृदय एका परीक्षेतून जातंय ते 6 तासांचा खेळ म्हणजे हार्ट अटॅक. आणि त्या हार्ट अटॅक मधनं मी पास होणार का फेल होणार याच्यातून ठरतं मी कार्डियक अरेस्ट मध्ये जाणार का नाही जाणार. आता त्याच्यात सुद्धा टप्पा बघायचा म्हटला तर परीक्षा म्हणजे हार्ट अटॅक. या परीक्षेत हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट याच्यामध्ये अजून एक स्टेशन लागतं आणि ते स्टेशन म्हणजे कार्डियक फेलियर. म्हणजे मी परीक्षेला बसलो, परीक्षा मला छान गेली नाही आणि छान न गेल्या कारणाने मी परीक्षेत नापास झालो तर माझ्यावरती घरचे सगळे लोक जे ओरडाओरडा करायला लागतील ते ओरडाओरडा करायला लागेल. तो कार्डियक फेलियर म्हणजे माझ्या हृदयाला ती परीक्षा झेपली नाही तर तो हृदय फेल व्हायला लागतो.